जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या भाषणादरम्यान शेतकरी महिलेनं सोयाबीन आणि कपाशीला भाव मिळण्याची मागणी केली। शेतकऱ्यांना आम्हाला 1500 रुपयांची गरज नाही असं म्हणत या महिलेनं पिकांना हमीभाव द्या अशी मागणी केलेली आहे। मग त्यांना स्पष्ट बोलू दे एक मिनिट। शेतकऱ्याला तुम्ही तारा, आमले 1500ची गरज नाहीये। काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा। हक्क मटेरियल माग, बी माग, औषध माग, आणि शेतकऱ्याला काहीच नाही। त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरते। काय करावं शेतकऱ्याला? मला सांगा मावशी, तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला? आमले आता 20,000 भेटत तर काय मागू आम्हाला आता 6,000 क्विंटल, तर आमले 7-8 पाहिजे। 10,000 तरी द्या। नाही खरंच ना शेतकऱ्याला सर बोला काय शेतकऱ्याची कधी माती बोलायची या भारतामा। सोन्याला भाव, दागदागिन्याला भाव, तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीला भाव ना शेतकऱ्याला काही लोट आहे त्यावर 1500 रुपयानं 5,000 वर का पोट भरता।